नमस्कार. आज आपण पट्टाया डॉल्फिनॅरियम बद्दल जरा बोलूया. हे थायलंडमधला एक ठिकाण आहे. बरंच फेमस आहे असं ऐकलंय. इथे डॉल्फिन आणि सील माशांचे शो होतात म्हणे. पण फक्त वेबसाईट किंवा रिव्ह्यूज बघून कळत नाही ना नक्की काय आहे. तर आज जरा खोलवर जाऊन बघूया आपल्याकडे काय काय आहे. त्यांची वेबसाईट आहे, शो डिटेल्स आहेत, तिकीट दर आणि हो, पर्यटकांची मतं पण आहेत. या सगळ्यावरून एक कल्पना येईल आपल्याला की तिथला अनुभव कसा असतो. काय वाटतं? हो, नक्कीच. सुरुवात करूया शोपासून. काय सांगतात ते वेबसाईटवर? वेबसाईट म्हणते की शो खूपच मनोरंजक आहे, म्हणजे लहानपणीच्या आठवणी ताज्या होतात वगैरे. आणि गंमत म्हणजे ते आशियातला नंबर 1 शो असल्याचा दावा करतात. अच्छा, नंबर 1. मोठा दावा आहे हा. शो साधारण 50 मिनिटांचा असतो असं दिसतंय. आधी थोडा वेळ म्हणजे 15 मिनिटं सील मासे आणि मग उरलेला वेळ डॉल्फिन. नंबर 1 कितपत खरे हे रिव्ह्यूजमधून कळेल कदाचित. पण वेळापत्रक कसं आहे? रोज असतं का? वेळापत्रक असं आहे की दररोज शो आहेत. सकाळी 11, दुपारी 2 आणि संध्याकाळी 5 वाजता. फक्त बुधवार सुट्टी असते त्यांना. आणि ज्यांना डॉल्फिनसोबत पोहायचंय त्यांच्यासाठी वेगळ्या वेळ आहेत. दुपारी 12, 3 आणि संध्याकाळी 6 वाजता. बरं. आणि तिकिटांचं काय? ऑनलाईन मिळतं का? कारण रांगेत उभं राहायचा कंटाळा असतो बघ. अगदी. तिकीटं ऑनलाईन त्यांच्या वेबसाईटवर मिळतात किंवा मग तिथे गेल्यावर खिडकीवर पण घेता येतात. पण काही लोक म्हणतात की ऑनलाईन घेतलं की बरं पडतं, वेळ वाचतो, रांगेत उभं राहावं लागत नाही. ते तर आहेच. बसायचं जागा कशा आहेत, म्हणजे काही प्रकार वगैरे? हो, 3 प्रकारच्या सीट्स आहेत तिकडे. रेग्युलर, डिलक्स आणि व्हीआयपी. दर अर्थातच वेगळे आहेत. प्रौढांसाठी वेगळे आणि 80 ते 120 सेमी उंचीच्या मुलांसाठी वेगळे. उदाहरणं, रेग्युलर सीट घेतली तर प्रौढांसाठी 700 थाय बात आणि मुलांसाठी 500. आणि 80 सेमीपेक्षा कमी उंचीच्या मुलांना, म्हणजे अगदी लहान बाळांना, एंट्री फ्री आहे, पण त्यांना वेगळी सीट नाही मिळत. मांडीवर बसवावं लागतं. अच्छा. मग व्हीआयपी म्हणजे एकदम समोर असणार ना? पण मग तिथे भिजायला होतं का डॉल्फिनच्या उड्यांनी वगैरे? अगदी बरोबर. पहिल्या किंवा दुसऱ्या रांगेत बसलात की प्राणी अगदी जवळून दिसतात. पण हो, पाणी उडण्याची शक्यता असतेच. पण त्यासाठी ते लोक रेन पॉन्चो देतात, मोफत देतात ते. अरे वा, ही सोय बरी आहे. अजून एक गोष्ट, जर कोणी परदेशी नागरिक थायलंडमध्ये जास्त काळ राहत असेल, म्हणजे वर्क परमिट किंवा थाय ड्रायव्हिंग लायसन्स असेल, तर त्यांना थाय लोकांच्या दरात सवलत मिळू शकते. ही चांगली माहिती आहे, अनेकांना उपयोगी पडेल. आणि वेळेवर पोहोचणं महत्वाचं असेल ना? हो, नक्कीच. शो सुरू व्हायच्या साधारण 30-45 मिनिटं आधी पोहोचलेलं बरं. ठीक आहे. हे झालं शो आणि तिकीट. त्याशिवाय अजून काही करता येतं का तिथे? काही स्पेशल अनुभव वगैरे? हो, आहेत ना. काही एक्स्ट्रा गोष्टी आहेत. जसं की डॉल्फिन ट्रेनर फॉर अ डे म्हणून एक अनुभव आहे. तो जरा महाग आहे म्हणा, 7,000 थाई बात. वाढदिवसाच्या पार्टीसाठी पण पॅकेज आहे त्यांच्याकडे 13,000 बातचं. आणि गिफ्ट सर्टिफिकेट्स पण मिळतात 1,500 बातचे. आणि फोटो काढता येतात का प्राण्यांबरोबर? डॉल्फिन किंवा सील? हो. फोटो काढता येतात डॉल्फिनसोबत किंवा सीलसोबत. प्रत्येकी 500 थाई बात लागतात त्यासाठी. पण असं ऐकलंय की फोटो ते प्रिंट करून देत नाहीत, आपल्याच फोनवर काढावा लागतो. हो, ते बरोबर आहे. फोटोसाठी स्वतःचा फोन किंवा कॅमेरा वापरायचा, प्रिंट नाही मिळत. ही गोष्ट लक्षात ठेवायला हवी. अच्छा, ठीक आहे. आता जरा लोकांचे अनुभव काय म्हणतात ते बघूया. रिव्ह्यूज कसे आहेत? रिव्ह्यूज बघितले तर एकूण रेटिंग उत्कृष्ट आहे. म्हणजे जवळपास 2800 रिव्ह्यूज आहेत आणि त्यातले बहुतेक पॉझिटिव्ह आहेत. वाह, उत्कृष्ट म्हणजे नक्की कशाचं कौतुक करतात लोक? काय आवडतं लोकांना तिथे? सगळ्यात जास्त कौतुक होतं ते म्हणजे प्राण्यांच्या प्रशिक्षणाचं. ते खूप खेळकर आहेत, चपळ आहेत असं लोक म्हणतात. आणि प्रशिक्षक आणि प्राणी यांच्यातलं जे नातं आहे ते पण लोकांना खूप आवडतं. ते नैसर्गिक वाटतं म्हणे. जागेची स्वच्छता, टॉयलेट्स वगैरे स्वच्छ आहेत याबद्दल पण समाधान दिसतंय. आणि कुटुंबे, विशेषतः लहान मुलं, यांच्यासाठी खूप छान जागा आहे असं अनेकांचं मत आहे. तिकिटाची किंमत पण लोकांना योग्य वाटते. हे झालं चांगलं, पण काही तक्रारी किंवा नकारात्मक गोष्टी पण समोर आल्या आहेत का रिव्ह्यूजमध्ये? हो, थोडेसे मुद्दे आहेतच. काही लोकांना शोच्या वेळी जो निवेदक असतो त्याचं इंग्रजी उच्चारण समजायला थोडं कठीण गेलं. अच्छा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शो चालू असताना मध्ये फोटो काढण्यासाठी किंवा डॉल्फिनने काढलेलं पेंटिंग विकत घेण्यासाठी थोडा आग्रह केला जातो. तो काही लोकांना जरा काय म्हणतात त्याला त्रासदायक वाटला.
म्हणजे सेल्स पिच थोडा जास्त होतो असं वाटतं काही जणांना. हो, अगदी तसंच. तो अनुभव थोडा खराब करतो असं काहींचं म्हणणं आहे. पण एक गमतीशीर निरीक्षण एका पर्यटकाने नोंदवलंय की इथले डॉल्फिन्स बँकॉक सफारी वर्ल्डमधल्या डॉल्फिनपेक्षा आकाराने मोठे वाटतात. पण भाषेची अडचण आणि विक्रीचा आग्रह या किरकोळ गोष्टी सोडल्या तर या सगळ्या माहितीवरून आपण असं म्हणू शकतो की पटाया डॉल्फिनारियम हे कुटुंबासोबत जायला एक चांगलं ठिकाण आहे, सागरी प्राण्यांवर फोकस आहे आणि मनोरंजन नक्की होतं. तर आज आपण पटाया डॉल्फिनारियमच्या आत डोकावून पाहिलं. शो आहेत, प्राण्यांसोबत फोटो काढता येतात, आणखीही काही अनुभव आहेत. महत्त्वाचं म्हणजे ऑनलाईन तिकीट आणि वेळेच्या आधी पोचणं फायद्याचं ठरतं. हो, आणि पर्यटकांचे रिव्ह्यूज बघता प्राण्यांचं प्रशिक्षण आणि एकूण मनोरंजन लोकांना आवडतंय. पण हो, इंग्रजी आणि सेल्सचा आग्रह हे मुद्दे पण आहेतच. एक गोष्ट सारखी समोर आली रिव्ह्यूजमध्ये आणि माहितीमध्ये पण, की प्रशिक्षक आणि प्राणी यांच्यात सुंदर संबंध आहेत. यावरून एक विचार येतो मनात, की आपण अशा ठिकाणी जातो तेव्हा आपलं लक्ष फक्त मनोरंजनावरच असतं की त्या प्राण्यांचं आयुष्य कसं असेल, त्यांची काळजी घेतली जाते का, म्हणजे ॲनिमल वेलफेअरकडे, या माणूस प्राणी संबंधाकडे आपण किती खोलात जाऊन बघतो. केवळ एक विचार, त्यावर विचार करायला हरकत नाही.